नमस्कार. मी अनुष्का विष्णू बरकडे, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, इयत्ता 8वी. साने गुरुजी लिखित श्यामची आई रात्र 29वी. मोठा होण्यासाठी चोरी. आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातीलच ते आहे. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवण्याचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत असत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, "श्याम, तुला पाहिजे की काय अंगठी?" त्यांनी असे विचारले. म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे, परंतु एकही बोटात ती बसत नसे. ती खाली पडे. "अरे जाडा हो जरा, मग बसेल हो ती," असे मग ते हसून म्हणायचे. मी दापोलीसहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला, परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळराव मंडळीची पुस्तके मी वाचित असे, परंतु काही समजत नसे. स्पेरनचे चित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामती थारांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांचा लेखाचा फार परिणाम झाला होता. यातील तेजस्वी सोज्वल सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करीत होती. भाग मी जणू पाठ केले होते, परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाहीत. माझ्या कोणीतरी आपंताचे घरी एक दिवस मी भाग पाहिला व तो मला फार आवडला, परंतु त्या गृहस्थाने एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले, "तुला रे काय समजणार त्यात." मला वाईट वाटले. त्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता, कारण मी सहृदय होतो. मी कवी हृदयांचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रद्धामय व भावमय झाले होते. मला वाटले, आपण भाग विकत घ्यावे, परंतु पैसे कोठून आणावयाचे? वर्गातील पुस्तकेही सारी माझ्याजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो, परंतु एकही घोष माझ्याजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थराचे भाग आपणास पाहिजेच असे मला वाटले. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक लंबवावी असे मी ठरविले. दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप होते, परंतु हे पाप करूनही वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले. माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो. असाही तुझी फार लागली दे दयानिधे बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो, परंतु चोरी करून बसलो होतो. माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक 5 रुपयांची नोट कमी. "भाऊराव, 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही," ते पाहुणे म्हणाले. "नीट पाहिलेत का सारे खिशातून? कोणाला दिली तर नाहीत." माझे श्लोक शिकवणे सारे थांबले.
चोराला कोठली झोप. घरात आई जेवत होती. तिच्या जवळ जाऊन मी गप्पा मारित होतो. आई, तुला एकटासा भात कसा पुरेल? आज उरला नाही वाटते, मी विचारले. बाळ, इच्छा कोठे आहे? 2 घास कसे तरी बळेच पोटात दडवायचे. 2 धंदे झाले पाहिजेत ना. पाणी उद्योग करता आले पाहिजेत ना. तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारे, आई म्हणाली. आई, मी खरेच मोठा होईल. पुष्कळ शिकेन, खूप वाचेन, मी म्हटले. शिक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत तरी मनाने चांगले राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते, आई म्हणाली. ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती. माझ्या अशिक्षित आईला असे चांगले चांगले विचार कसे सांगता येतात, याचे मला आश्चर्य वाटले. मोहनदादाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव. तेव्हा महंमद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत, मी आणखी कशाला करू? समुद्रावर तुमच्या लहान लहान नवा वाऱ्याने जातात, हा काय चमत्कार नाही? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चारवयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुरीची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का? असे सांगत शेवटी महंमद म्हणाला. माझ्या आईच्या मुखातून तो कुरणाचा बोलवीत होता. कुरण म्हणजे पिळवटून निघालेला उद्गार. आईसुद्धा कळकळीने मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेच ते शब्द होते. हृदय भागाऱ्यावरील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी स्मृती होती. मोठा नाही झालास तरी गुणी हो, थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विचू ढसत होते. साप दक्ष करीत होता. मित्रांनो, इंग्लंडात ट्युडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस त्या उशीखाली विंचू होते. कोठेही विश्वासाने डोके ठेवायास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यातसुद्धा विंचू आहेत. ते तुम्हाला झोपू देत नाहीत, सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूत आहेतच. सदस दिवेकर बुद्धींची टोचणी ती सदैव आहेच आहे. घरात तर कोणी आले नाही, चमत्कार म्हणवायचा. वडील म्हणाले, श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवय लागत आहेत. लहानपणीचीच विडी व विडा यांशिवाय यांचे चालत नाही. श्याम, अरे श्याम, बळवंतरावांनी हाक मारली. मी गेलो. काय? मी विचारले. बळवंतराव म्हणाले, श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का? एक नोट नाहीशी झाली आहे, मी म्हटले. नाही बो, मीच आज बाहेर खेळवायास गेलो नाही. संध्याकाळी खेळायला पण गेलो, कोणी आले नव्हते. वडील म्हणाले, श्याम,
तू तर नाही घेतली असेल तर सांग. छे हो, तो कसा घेईल? बळवंतराव म्हणाले. आई हात धुवून आले. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांना चुटपुट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लालच होती. वडिलांनी पुन्हा विचारले, श्याम, अगदी खरेच नाही घेतलेस पैसे? कंपास पेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास ना? आई म्हणाली, श्याम, नाही हो घ्यायचे. तो रागवला, रुसला. तरी कोणाच्या वस्तूला हात लावायचा नाही, तेवढा त्याचा गुण चांगला आहे. आणि काही केले तरी तो कबूल करतो. तो लपवूनसा ठेवणारा नाही. मागे एकदा एक वडी घेतली होती त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, मी घेतली हो आई. श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील. श्याम, तू नाही ना बाळा हात लावलास? आईचा माझ्यावर केवढा विश्वास. आधी घेणार नाही, घेईल तर कबूल करील. तिची माझ्यावर केवढी श्रद्धा. आईचा विश्वासघातात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धनी जाती. ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात ध्येय होय. ते लोक धन्य होत. माझा अस्त्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला. जमीन दोस्त झाला. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला. श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीस घ्यायचास, मला माहीत आहे. उगी असे आई म्हणे. आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केवलीने रडत आईला म्हटले, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई माझ्याने बोलवेना. आईला वाईट वाटले. माझा मुलगा घेणार नाही. केवढा तिचा विश्वास. स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला. परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रू राखली. घेणार नाही, परंतु घेईल तर कबूल करील. तिचा मुलगा सर्वस्वरूपी कसोटीस उतरला नाही, परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला. श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. उगी आईने माझी समजूत घातली. बळवंतरावाने माझे कौतुक केले. त्यांनी मला 1 रुपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला. श्याम, तू का रे घेतलेस होते पैसे? आईने विचारले. आई, मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी मी म्हटले. अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी करू नये असे वाचलेस, ते तर तू अजून शिकलास नाही. मग आणखी दुसरी पुस्तके कशाला? माझी आई बोलली, परंतु ते बोलणे फार खोल होते. गड्यांनो, पतंजलीच्या भाष्यात म्हणे असे एक वाक्य आहे की एक शब्द सम्यक न्याय्य स्वर्गे लोक काम धू भगवती. एकच शब्द, परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो. सम्यक ज्ञान नीट झाले असेल तर वाचलेला नव्हे, नीट समजलेला, खोकलेला नव्हे तर समजलेले जे
खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरून पाहते. कंदीलच्या काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदीलजवळ जाते. शेवटी काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. कारण आई म्हणते, लाव लाव लाव, हात लाव. ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. त्यामुळे ते बाळ पुन्हा धरत नाही. ते ज्ञान पक्के होते. सेक्युरिटीज म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभवती हा शब्द लावतात. अनुभवती म्हणजे अनुभव. जे जीवनातच अनुभविता तेच ज्ञान चोरी करू नये. हे वाक्य मी पढलो होतो, परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य लहान शब्द आपण पटकन ते उच्चारतो, परंतु त्याची अनुभवती व्हायास शेकडो जन्मही पुरणार नाहीत. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आता मी अशा अनेक कथा वाचल्या आहेत, परंतु तुम्हीही या कथा एकाग्रतेने व चित्तेने ऐकल्यात तर तुम्हालाही श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन वाचनालयतर्फे हा उपक्रम साने गुरुजी 125व्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही प्रश्नमंजुषा घेतली आहे. मुलांनो, तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही अशा अनेक कथा एकाग्रतेने व चित्तेने ऐकाव्यात. धन्यवाद.